विनंती. मंत्री देवेंद्रजी फडणवीस आलेले आपण सगळ्यांनी टीव्हीवर बघितलं असेल. तर ते आज आपल्या भेटीला आहेत. साहेबांना मी थोडे एका मिनिटामध्ये वृद्धाश्रमाची माहिती सांगतो. साहेब, हा वृद्धाश्रम गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणच्या वृद्धाश्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी सर्व वृद्ध माता पित्यांना मोफत या ठिकाणी सांभाळलं जातं. कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. जे रस्त्यावर आहेत, ज्यांना कोणी नाही, अशाच लोकांना या ठिकाणी सांभाळण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सगळे वृद्ध या ठिकाणी आहेत. 20 वर्षापासून हा वृद्ध सुरू आहे. साईबाबा संस्थांचं आपलं विश्वस्त मंडळ असताना साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी साहेबांची सगळी आपण कारवाई पूर्ण केली आणि साईबाबा संस्थांच्या माध्यमातून एक वेळचं जेवण, मेडिकल अशा या ठिकाणी फॅसिलिटी आपण त्यांना देत असतो. आपल्या कार्यकाळामध्ये, मागच्या कार्यकाळामध्ये जागेचे सगळे येण्याचे काही पेपर या ठिकाणी पूर्ण झाले. अशा प्रकारचा हा वृद्धाश्रम आहे. लोकांच्या देणगीवर या ठिकाणी चालतो. साहेब, सर्वप्रथम साईबाबांच्या चरणी या ठिकाणी वंदन करतो. आज शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो आणि त्यावेळी या ठिकाणी एक भेट द्यावी अशा प्रकारचं निमंत्रण मिळालं. मला देखील वाटलं की आपण या वृद्धाश्रमाला भेट दिली पाहिजे. ज्या ठिकाणी चांगलं कार्य चालतं तिथे आपण देखील गेलं पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या सर्वांची भेट घेण्याकरता या ठिकाणी मी येऊ शकलो. निश्चितपणे सचिन असं म्हणाला की मी आशीर्वाद देईल, पण आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात, त्यांना द्यायचे नसतात. त्यामुळे आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी असावेत अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो, जेणेकरून जीवनामध्ये जे काही चांगलं काम करता येईल ते काम करण्याची शक्ती आणि स्फूर्ती ही आपल्या आशीर्वादाने आम्हाला मिळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना मी विनंती देखील करतो आणि श्री साईबाबांना आणि त्यांच्या चरणी विनंती करतो की आपल्या सर्वांना त्यांनी दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि आपण सगळे लोक एक परिवार म्हणून या ठिकाणी राहता, एकमेकाला सांभाळून घेता. त्यामुळे या परिवारामध्ये जे काही सुखदुःख आहेत ते वाटून आपण सुखासमाधानाने या ठिकाणी राहत असताना साईबाबांनी जो आपल्याला मंत्र दिला आहे श्रद्धा आणि सबुरीचा, तशा प्रकारची श्रद्धा कायम ठेवून आपण सर्वांनी राहावं अशा प्रकारची आपल्याला मी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं दर्शन या ठिकाणी मिळालं त्याबद्दल मी सर्व संचालकांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. या तुम्ही 2-3 जण या. मंगेश, कुसुमबाई या. मुंबईचं असून इथे तुमचं दर्शन झालं. किती मोठं भाग. इथे समोर समोर इथे उभं राहील. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. चला, ठीक आहे. मागे गेलो.
हे